बोला ना तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. आपण तिसऱ्या अध्यायात जायचं. तिसऱ्या अध्यायात आपण कोणती कथा बघितली? आपल्या जवळचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याची कथा बघितली. गोकर्ण महाबळेश्वर ही ज्योतिर्लिंग जी आहे ती वैद्यनाथाचा अर्धा भाग आहे. परळी वैद्यनाथ जे आहे ते अर्धा भाग आहे. गोकर्ण महाबळेश्वर ही ज्योतिर्लिंग. तर तुम्ही पण ऐकलं, तुम्हाला पण कळाली असेल, ह्याच्यामध्ये वाचलं की कळतं, फक्त बोलता येत नाही एवढंच बघा. तुमच्या तर माझ्यात फरक तेवढाच आहे, काहीच नाही दुसरा. हनुमंत होता ते सुद्धा एक वानरच होता, तुमच्यातलीच मी एक आहे, फक्त थोडीशी उंची जास्त होती बस, त्याच्यापेक्षा काहीच नाही. तर रावणानं कैलासामध्ये प्रभूची तपश्चर्या केली, परमात्म्याची तपश्चर्या केली, साधना केली आणि साधना केलेली आहे. साधना केली, परमात्म्याची साधना केली आणि काय मागून घेतलं? शिवाला तुझी बायको म्हणजे मला खूप सुंदर आहे तुझी बायको, तुझी पत्नी जी तुझ्या शेजारी जी बसलेली आहे ती मला पाहिजे. इतकं भोळं दैवत आहे ते पाहिजे तर नाही जमले. परंतु भवानी आणि मातेचा जो भाऊ हिंदू परमात्मा त्याचा धावा केलेला, ते देवी धावा केलेला आणि तात्काळ विष्णू परमात्मा प्रगट झाले, नारायण प्रगट झाले आणि सांग नाही काय पाहिजे, कोणत्या अडचणीत आहेस तू? रक्षाबंधन ह्याच्यासाठीच करायचं असतं बघा. कधीही भाऊ धावून येतो, निम्या रात्री तुम्ही फोन करा, त्यावेळेला भवानेश्वरा निम्या रात्री तुम्ही फोन केला तरी दुसरा कोणी नाही फोन, त्याच्या संग आपलं भांडण झालेलं असतं, आपण वर्षभर त्याला बोलत नाही तरी सुद्धा रात्री जर फोन आला तर भावाला वाटतं काहीतरी अडचणीत असेल तेव्हाच फोन केला. म्हणून तसंच आईसाहेबांनी त्यांचा जो भाऊ त्याला पाचारण केलं, बोलावून घेतलं आणि अडचण सांगितलेली आहे. तेव्हा देव धावून आले आणि जो रावण जो होता त्या रावणाच्या समोर आडवे उभा केले आणि म्हणू लागले, अरे लंकापती एवढा मोठा तू आणि ही असली बाई कशी धरून आणलीस, खांद्यावर कशाला घेऊन आणलीस? तो म्हणला, ही मला महादेवाला दिलेली आहे. त्या विष्णूने सांगितलं, आणि ही असली बाई तुला महादेवाला दिली ही तू बघितलीस का कशी दिसते? अरे तू बघ तरी तिच्याकडे ती कशी दिसते ती. अरे खूप सुंदर आहे म्हणून रावणाने सांगितलं, मीच मागून घेतली त्या देवाला, इतकी सुंदर आहे म्हणून. देव ती नाटकी म्हणे, तुला फसविलं देवाला, ती सुंदर बाई तुला दिलेली नाही, तू बघ तिला उठवलं. खरंच खाली ठेवून बघितली तर ती डोळ्यातून पाणी गळायलेलं, फू वाहिलेला, नाक गळायलेलं, लाळ गळायलेली, कुरूप अशी ती दिसलेली आहे. तेव्हा त्या रावणानं तिथंच ती कापून, कुणी जर महाबळेश्वरला गेला असता, भद्रकाली देवी आहे अवश्य दर्शन घ्यायचं. तुम्ही तिथं चौकशी केली तर तिथं भद्रकाली देवी असं यात्रेवाले मिळत नाही, पण तुम्ही चौकशी केली तर मंदिर भद्रकालीचं आहे, तीच ही भद्रकाली तिथंच ठेवली आणि पुन्हा रावण देवाकडे गेलेला आहे. देवा तुम्हाला बसवलंच नसला, तिथंच स्थापित केली ती भद्रकाली देवी आणि पुन्हा रावणानं देवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून पुन्हा तर काय मागितलं? तर जीव दिले, आत्मलिंग दिली. सर कुणीतरी देईल का? आपल्या मुलाला सांगा तुझी आई वाचली तुझा जीव दिल्यानंतर म्हणून, किंवा तुझी पत्नी मरू लागलेली, तुझा त्याचा जीव काढून तिच्यामध्ये घालता येतो, कुणीच देऊ शकत नाही. एक त्या भोळ्या दैवताशिवाय कुणीच देऊ शकत नाही. आत्मलिंग मागितलं त्या रावणाने, तपश्चर्या केली, इतकी खडतर तपश्चर्या केली की आपल्या 10 मस्तक फोडून त्या पिंडीवर राहिले. कसं आहे, तपश्चर्या करीत असताना बघा, जेव्हा आपण निर्मळ अंतकरणाने तपश्चर्या करतो त्यावेळेस ईश्वर लगेच प्रगट होतो. पण कपट जर असेल, लोकांचं वाटोळ होण्यासाठी जर आपण
तपश्चर्या करीत असाल माझ्या शेजारीचं वाटोळ व्हावं म्हणून, तर देव लवकर प्रसन्न होत नाही. मग देव लवकर प्रसन्न झालेले नाही, परंतु प्रसन्न झाले तेव्हा जेव्हा तो मुंडके फिरून वाहू लागला तेव्हा मात्र देवाला प्रकट व्हावं लागलं. प्रकट झाले आणि आत्मलिंग देऊन टाकला. हातावर घेऊन रावण निघालेला आहे आणि आत्मलिंग घेऊन जात असताना परमेश्वरानं सांगितलं की लिंग मात्र कुठंच ठेवू नकोस. जिथं ठेवशील तिथं हे लिंग प्रतिवशी एक जीव होईल. पण रावणानं कशासाठी लिंग निघून लागले रावणा? आपण रावण रावण म्हणतो, पण रावण होता एक महान शिवभक्त होता का? महान शिवभक्त होता. त्याची आई रोज कैलासाला पूजेला जायची. तिचं नाव केकसा होतं. रावणाच्या आईचं नाव केकसा होतं. रावण जो होता तो संताच्या कुळातला होता, ऋषीच्या कुळातला होता, पण आई मात्र राक्षसाच्या कुळातला होती. तिचं नाव केकसा होतं आणि ती रोज शिव महापूजन करायची. पूजन केल्याशिवाय पाण्याचा घोट सुद्धा घेत नव्हती. असा तिचा नियम होता. रोज कैलासाला जायची आणि पूजन करायची आणि पूजन करून यायला तिला संध्याकाळ व्हायची. आणि आईला आपल्या जेवायला रोज संध्याकाळ होऊ लागली. आई त्याला पूजेला जाऊ नकोस असं त्या रावणानं आईला सांगितलं, पण आई ऐकत नाही. आपण ऐकतो का पूजा करू नको म्हणजे त्यालाही ऐकलेलं नाही. म्हणून त्याने तपश्चर्या केली आणि शिवाचा आत्मलिंग घेतलं आणि आता निघाला असताना सगळ्या देवातिकांना काळजी पडली, विष्णूला काळजी पडली, काय करावं आता. म्हणून तेव्हा गणेशाला पाचारण केलं. गणेशाला सांगितलं काहीतरी उपाय करून हे लिंग जमिनीवर ठेवावं लागेल. ही जर लिंग लंकेमध्ये गेलं तर हा रावण सगळ्याचा नाश करी. ही आत्मलिंग आहे आणि ही लंकेमध्ये जाता कामा नाही. म्हणून मग गणेशाची आणि विष्णूची बोलणं झालं आणि गणेशाला गुराढ्याचं रूप घ्यायचं सांगितलं. गणेश म्हणला मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. गणेशानं गुराढी रूप घेतलेला आहे आणि रावण जाऊ लागलेला. विष्णूने एक करणी केली, त्याला मूत्र लागलं, लघवी आली, इतकी लघवी आली आणि ती लघवी करताना लिंग हातावर घेऊन कशी लघवी करायची? अपवित्र अवस्थेमध्ये लिंगाला कसं स्पर्श करावं? मग तो हुडकू लागला कोणीतरी थोडा वेळ लिंग घेणार आहे का? कारण लिंग जर जमिनीवर ठेवलं तर ते पुन्हा उचलणार नव्हतं. जमिनीतच एक जीव होईल असं परमात्म्यानं सांगितलेलं होतं. म्हणून तो इकडं तिकडं बघू लागला. त्याला एक गुराढी तेव्हा त्यानं हाक मारली, ए परा इकडे ये मला. तो पळतच गुराढी आला. छोटासा गोंडस असा गुराढी पळत आलेला आहे. त्याला विचारलं तुझं नाव काय रे पोरा? त्यानं सांगितलं माझं नाव वैजू म्हणला. वैजू आहे म्हणला माझं नाव. अरे माझं एक काम करतोस का? हे जे माझ्या हातामध्ये थोडंसं लिंग आहे की थोडा वेळ फक्त मला मूत्रशंका करून यायचे, लघवी करून येऊन तरच आणि लगेच पुन्हा मी घेतो. तेव्हा तो वैजू काय म्हणला, हे बघ म्हणला माझ्या गाई एवढ्या चपळ आहे, इतक्या पळतात रानोमाळ ती कसल्याच थांबत नाहीत म्हणला. त्याचा वेग खूप आहे म्हणला. आणि हे जर लिंग मी घेतो हातावर पण तुला 3दा हाक मारला तर माझ्या गाई दूर पळायला तर मला माझ्या गाई वळवायला जावं लागतं मला. म्हणून मी 3दा हाक मारेन. मी 3 हाकामध्ये तू जर परत आलास तर मात्र ही लिंग मी जमिनीवर. अशा प्रकारे गणेशाने ते लिंग हातामध्ये घेतलं. रावणानं ते लिंग गणेशाच्या त्या वैजूच्या हातामध्ये गणेशाचं रूपांतर गुराख्याच्या रूपाची झालं होतं. त्याच्या हातामध्ये ते लिंग दिलं आणि हा मूत्रशंकेला गेला. तिची मूत्रशंका संपणार ती पूर वाहू लागले, नद्या वाहू लागल्या. ती विष्णूची करणी होती, ती देवताची करणी होती. त्यावेळेस गणेशानं पहिली हाक मारली, ए राक्षसा आपले लिंग सांभाळी, घे रे हे तुझे लिंग. तो हातानच थांब थांब म्हणू लागला. दुसरीही हाक मारली, थोडा वेळ थांबून तो हाताला थांब थांब म्हणू लागलेला आहे.
तेव्हा त्या वैजू गुराखी म्हणू लागला, अरे असं कसं म्हणतोस तू, लवकर ये. माझ्या गाई गेल्या गेल्या, अरे खूप लांब गेल्या, पळ पळ लवकर, ठेवील बघ लिंग खाली. असं म्हणत म्हणत त्याने लिंग खाली ठेवला. करतच तो पळू लागला. मूत्रशंका त्याची थांबलेलीच नाही. मूत्रशंका करत करत पळू लागला आणि लिंग उपटू लागला. तर लिंग काही उपटलेलं नाही. ते लिंग एक जीव झालेलं आहे. ते जे ठिकाण आहे ते गोकर्ण महाबळेश्वर. रावणानं तो उपटण्याचा प्रयत्न केला, थोडा उपटला गेला, तो एका दिशेला फेकला, तो मुर्डेश्वर झाला. असे 4 लिंग आहेत त्या गोकर्ण महाबळेश्वराच्या चारी बाजूने. दुसरा भाग उपटला गेला, दुसऱ्या भागाला, दुसऱ्या, चौथ्या, असे 4 दिशेला फेकून दिला. चारही दिशेला शिवलिंग आज महान असे प्रकट असे शिवलिंग आहेत. आणि जो प्रकट झालेला होता ना, तो वैद्यनाथ आहे आपला. जो वैजनाथ, जो गणपती आहे वैजनाथ, तो प्रकट झालेला आहे. म्हणून त्या वैजनाथ नाव का पडलेलं, वैजूसाठी आलेला ना. किंवा ही जी मेरू पर्वत आहे, त्या मेरू पर्वतामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत. म्हणून त्याला वैद्य म्हटलेले. वैद्य म्हणजे डॉक्टर. वैद्यनाथ म्हणजे तिथं वैद्य येतो, म्हणून वैद्यनाथ. वैद्य गुराख्यासाठी आला म्हणून वैद्यनाथ. आणि हा वैद्य आहे, ह्याच्यामध्ये अमृत तपवलेलं आहे. परळीच्या ज्योतिर्लिंगामध्ये मोहिनीला सगळ्या ज्योतिर्लिंगामध्ये परळीची पिंड मोठी वाटते. आपल्या जवळची जी आपल्याला आता अंतरावर, कितीच्या अंतरावर येते. सगळ्या ज्योतिर्लिंगामध्ये पिंड तीच मोठी आणि त्या पिंडीत अमृत लपवलेलं आहे. म्हणून त्या पिंडीला स्पर्श करून दर्शन. जेव्हा त्या पिंडीमध्ये अमृत लपवलं आणि राक्षस घेऊन लागले, तेव्हा जला बाहेर निघाल्या आणि देव गेले, तेव्हा साधू सज्जन गेले, तेव्हा अमृत धारा बाहेर निघालेल्या आहेत. म्हणून आज सुद्धा परळी वैद्यनाथाचं दर्शन आपल्याला स्पर्श करून दर्शन. आपण खूप भाग्यवान बरं का, त्या वैद्यनाथाच्या जवळ आपण राहतो. म्हणून आपल्याला दुसऱ्या अध्यायाची सांगितलेलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये ही कथा सांगितलेली आहे गोकर्ण महाबळेश्वराची. गोकर्ण महाबळेश्वराच्या तिथं गायी गरम झालेल्या आहेत. म्हणून ती गायीचा कान धरून त्या रावणानं ओढलं. म्हणून त्या लिंगाचा गोकर्णाचा आकार झालेला आहे. गायीच्या कानाचं ते लिंग आहे, म्हणून त्याला गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात. अर्धलिंग तिथं आहे, अर्धलिंग इथं आपल्या जो परळी क्षेत्रामध्ये आहे. गणपतीची बुक्की सांगा म्हणजे गेल्यावर बघताल कुणी आवर्जून. गणपतीची बुक्की मारलेली म्हणजे बघताल कुणी गेल्यावर आवर्जून. गणपतीला रावणानं मारलेलं म्हणू लागलेलं आहे. तिथं मध्ये कोण जाऊ देत होतं मला. गणपतीच्या डोक्यावर आपल्या जवळचा ज्योतिर्लिंग तीच हा अध्याय आहे. आपण आज जे वाचला ना, तीच अध्याय. आपण काय वाचलंय आपल्याला कळायला पाहिजे. पाठ करण्यासाठी वाचायचंच नाही, जास्त वाचायचं पण नाही. घरी मी तर जास्त थोडं सकच वाचायचं, पण ते समजून घ्यायचं. समजून घेण्यासाठीच ग्रंथ असतात. ग्रंथाच्या पाठीमागे फलश्रुती दिलेली असते आपल्याला. ही जर ग्रंथ आपण पूर्ण वाचला तर आपल्याला काय प्राप्त होईल? पुत्राला पुत्र प्राप्त होईल, धनाला धन प्राप्त होईल, किंवा आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त होईल. असं दिलेलं असतं. का दिलेलं असतं? आई कशी करते, जशी चुचकारून बाळाला शाळेत पाठवते, तसं तिथं त्या अपेक्षेसाठी तरी तुम्ही ग्रंथ वाचाल. म्हणून नाहीतर त्याची काहीच आवश्यकता नाही. आता लहान बाळ आजारी पडलं आणि त्याला डॉक्टरनं गोळ्या औषधं दिल्या. आता ती गोळ्या औषधाच्या बाळाला द्यायच्या, ती घेतच नाही. कसं करावं? आई काय करते, बाळा एक गोळी घेतलीस की दुसरी घेतलीस की दुसरं चॉकलेट. तसंच आपल्याला चॉकलेट दिलेले मनोकामना पूर्ण होईल, धन प्राप्त होईल, पुत्र प्राप्त होईल, त्याची काहीच आवश्यकता नाही. निष्काम साधना करा तुम्ही. एवढं श्रेष्ठ निष्काम साधनेचं फळ सांगितलंय. देवासाठी देवाची साधना करा ना. या प्रपंचासाठी तर करूच लागलेलो असो, हे काहीच बरोबर येणार नाही. म्हणून निष्काम साधना करावी. त्याच्या पाठीमागे जे दिलेलं असतं ते तर प्राप्त होतच आपण मागितल्यानंतर. कारण तो साधारण नाही, खूप उदार आहे. आपण सामान्य, आपण लोक सुद्धा बघा तुम्ही, आपलं जर आपण कामावाली लागलं,
आणि कामावालीला किती पैसे दिले म्हणून आपण विचारलं. ती म्हणजे मला काय पैसे दिले नाही. तर असं कसं नाही ताई, तुला द्यायचं तेवढं द्या, मी तुमचे भांडे घासते. आणि भांडे घासू लागले, अगदी स्वच्छ भांडे घासायचे आणि पैसे किती वजन होतं आपल्या. मग काहीतरी घे की, किती काम चांगलं करतेस. कधी तुला पैसे पाहिजे का, कशासाठी पाहिजे. तिची इतकी कृपा होते त्या मालकीने त्याच्यावर. तिच्या मुलीचं लग्न जमल्यावर तिचे झालेले असतात 10,000 तिला देते 20,000. तसंच ईश्वराचं सुद्धा असतं. निष्काम साधना जर केली तर ईश्वराची मूठ खूप मोठी आहे मला. ती सामान्य नाही, लहान नाही, मोठी आहे ईश्वराची. तो जर द्यायला लागला तर छप्पट फाडूनच दिला. ते थोडं देत नाही. अनेक लोकांना, साधू संतांना हे कळतं, पण आपल्याला कळत नाही. आपण काहीतरी प्राप्त करण्यासाठी ग्रंथ वाचतो, तसा ग्रंथ वाचू नये. कोणाला वाईट वाटेल असं जर म्हणलं तर, पण तसा नाही, निष्काम भावनेनंच वाचावा असं माझं तर मत आहे. काही जर अडचणच आली तर मात्र वाचा, पण तुम्ही अडचण आली निष्काम भावनेनं वाचलं तर त्याला माहिती होते कुठे तिथंच आहे. हो, मध्येच आत्मावर पार बसलेला आहे, जवळच आहे, ती लांब आहे. तुम्हाला काय पाहिजे त्याला माहित आहे. अहो आटविका पोटी धावे दयाच्या संकटी, त्याला मागू नका तुम्ही काही, ते आपोआपच येणार आहे धमन. त्याला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे काय नाही. एवढंच बोलून झालेली सेवा सद्गुरू मौलींच्या चरणी तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. हे अयोग्य शब्द माझ्या मुखातून बाहेर पडल्याचे वाणीचा दोष. कारण ते कसं आहे बघा, ही चुकीचा पुतळा आहे. त्याच्यातून चूक होतेच. इथं जरी बसले तरी चूक होते, खाली जरी बसले तरी चूक होते. कारण चुकीचाच पुतळा असल्या कारणानं जे चुकीचे शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. योग्य शब्द बाहेर पडले ते मात्र माझ्या गुरुमाऊलीचे. कारण त्यांचा वरद हस्त असल्याशिवाय एक शब्दही बोलू शकत नाही. कसं असतं बघा, आपण पेन घेऊन लिहितो. आता पेन घेऊन लिहित असताना अक्षर कुणाचं असतं? पेनाचं काय लिहिणाराचं? कुणाचं असतं अक्षर? अक्षर जे येतं ते कुणाचं येतं? लिहिणाराचं असतं, पेनाचं नसतं. असं हे पेन आहे. योग्य शब्द बाहेर पडले ते गुरुमाऊलीचे. चलनच गेलो काय करावं, ती ह्याचा दोष पेनाचा. म्हणून झालेली सेवा साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. कुबेरेश्वर भगवंतांच्या चरणी समर्पित करून कुबेरेश्वर भगवंतांना मला ही सेवा करण्याची संधी दिली. त्यांनीच तुम्हाला बुद्धी घातली. मी पण मला भाग्यवान समजते. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.